भुसावळकरांचे हितार्थ पोलीस कायदा रोखोक संपादकीय भाग 1. भुसावळ नपात विकास कामे तर 16 सत्ताधारी विरोधकांमध्ये रंगतय पत्रकार परिषदेतून आरोप प्रत्यारोप ट्रेंड फेऱ्या. या राजकीय खेळीतून म्हणा की आपसातील देशभानाने जनता या 5 वर्षेही सोसणार मरण यातना रोखोक. भुसावळ येथील मागील काळात 9 वर्ष काही प्रभागांमध्ये भुसावळकरांना मूलभूत सुविधेसाठी जणू काय मरण यातना सोसावे लागत होते. 5 वर्ष सत्ताधारी तर 4 वर्ष प्रशासकीय राज असे 9 वर्ष झाले तरी काही प्रभागांमध्ये प्रशासन निद्रावस्थेत होते आणि याकडे सत्ताधारी तर 16 पण प्रशासक राज मध्ये प्रांताधिकारी म्हणा की मुख्याधिकारी यांनी रस्त्यावर उतरून ही नजर टाकली नाही. तदनंतर निवडणुका लागल्या, जनतेने नगरसेवकांसह नगराध्यक्ष निवडून आणले की आता तरी शहराचा विकास घडून येईल व नागरिक भरत असलेल्या करातून हक्काचे मूलभूत सुविधांचा पाडा किंवा पूर्तता होईल या मागील भुसावळकरांची ही अपेक्षा होती. परंतु होत आहे उलटेच. सुरुवातीला शहराचा विकास व जनतेच्या हित साधण्याची भाषा दोन्ही गटातून केली जात होती. आमच्या समन्वय असल्याचे भासवत होते. त्यामुळे शहरवासियांच्या आशा पल्लवित झाले होते. परंतु सभांच्या माध्यमातून सरळ चित्र उलटेच दिसून येत असून सभांतून म्हणा की एकमेकांच्या पत्रकार परिषदेतून आरोप प्रत्यारोप शिंतोडे उडवले जात असून जुने उणीवा दोघांकडून काढले जात आहेत. विकास कामांच्या व जनहिताचे गाजाबाजा करणारे मात्र आज एकमेकांच्या विरोधात करताना दिसून येत आहे असून भुसावळवासियांना मात्र मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न असावेत व नागरिकांनी ते 9 वर्षे व येणारे 5 वर्ष फक्त न फक्त मरण यातना सोसावे का असा प्रश्न निर्माण होत आहे. वेळेवर कर भरूनही तीच परिस्थिती तर प्रशासन विरोधक सत्ताधारी काय कामाचे अशी चर्चा उघडपणे उधाण आले असून प्रशासन अधिकारी मुख्याधिकारी राजेंद्र फातले सह प्रांताधिकारी जितेंद्र पाटील हे का बघायची भूमिका घेत आहेत व पुढे काय जनहितार्थ निर्णय घेतात याकडेही लक्ष लागून आहेत. नाहीतर हमाम में सब नंगे अशी गत निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही अशाही चर्चा रंगू लागल्या आहेत. आजचे विरोधक जेव्हा सत्तेत होते तेव्हा ही कामे प्रशासन अधिकारी यांच्या अधिकारपत्त्याखाली तसेच प्रशासक राज होते तेव्हाही त्यांच्याच अधिकारातील पत्त्याखाली विकास कामांना मान्यता दिली जात होती. परंतु आता घोडे नडते कुठे व पाणी मुरते कुठे. लवकरच भाग 2. भुसावळची जनता वाऱ्यावर. विकास काम व मूलभूत सुविधांपासून वंचित न्याय देणार कोण प्रश्नचिन्ह. सत्ताधिकारी विरोधक की प्रशासन अधिकारी प्रश्नचिन्ह. तहकूब झालेली सर्वसाधारण सभा आज भुसावळकरांचे लक्ष लागून. सत्ताधारी व विरोधक पत्रकार परिषदेमध्ये काय म्हणाले ते बघूया. इलेक्ट्रॉनिक्स मीडिया व सर्व यूट्यूबरचं या ठिकाणी स्वागत करतो. यूट्यूबर जे आहेत ते सर्वपक्षीय असले पाहिजे अशी माझी सर्वात पहिली अपेक्षा आहे आणि माझा विश्वास आहे की जो बी यूट्यूबर असेल त्यांनी सर्वपक्षीय काम करावं, दाखवावं. एखाद्या पक्षाची बाजू घेऊन कोणीही काम करू नये अशी माझी अपेक्षा आहे. तेच आपल्या भल्यासाठी आणि शहराच्या भल्यासाठी चांगलं राहील असं माझं मत आहे. राहिला विषय आता दुसरा की काल आपण बोललो होतो की 4 वाजेला आपण घेऊ, परंतु आज आमच्या नगराध्यक्ष जे आहेत त्या शिवपुराणला गेलेले आहेत आणि शिवपुराणमध्ये असल्यामुळे त्यांना तिथून उठून येता येत नाही. म्हणून आम्ही असं ठरवलं आहे की आज फक्त इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आम्ही कव्हर करू आणि मग सोमवारी आम्ही प्रेस मीडिया घेऊ नगराध्यक्ष असताना. परंतु आज तुम्ही येऊन गेले होते आणि नंतर मला माहिती पडलं की नगराध्यक्षा ताई आमच्या शिवपुराणला गेले असल्यामुळे शिवपुराण बी महत्त्वाचं आहे. पत्रकार परिषद आजची उद्या होऊ शकते, आपली बाकीचा विषय होऊ शकतो, परंतु शिवपुराण हे आपल्यासाठी सर्वांसाठी ऐकणं महत्त्वाचं आहे, बसणं महत्त्वाचं आहे.
त्या माध्यमातून मी आज एवढंच सांगेन की आता जी मीटिंग 17 तारखेला आहे त्या 17 तारखेच्या मीटिंगला या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना ज्या जनतेने निवडून दिलेलं आहे त्या जनतेच्या विकासासाठी जी कामं आहेत 341 विषय जे आहेत ते आम्ही आता प्रत्येक वार्डात पाठवणार आहोत. हे जे अजेंडे आहेत प्रत्येक वार्डात पाठवणार आहोत की तुमच्या वार्डाचे जे नगरसेवक आहेत ते तुमच्या वार्डाच्या कामासाठीच विरोधासाठी तुम्ही निवडून दिले आहेत का अशी जनतेला आम्ही विनंती करणार आहोत. आणि आता हे 341 पैकी 333 विषयांना त्यांचा विरोध आहे. हे जनतेनेच ठरवावं असं आमचं मत आहे. आणि अशी लोक जर निवडून दिली की जे गावाची घाण करतील, ज्यांनी 9 वर्षात काहीच केलं नाही, 9 वर्षामध्ये भुसावळ शहराची वाट लावली, भुसावळ शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढवली, अशा पद्धतीने काही लोक गुन्हेगार प्रवृत्तीचे निवडून दिलेले आहेत. काही लोक सट्टा पत्ता जुगार फटकी असे लोक निवडून दिलेले आहेत. तर मला वाटतं की या लोकांकडनं आम्ही काय अपेक्षा करणार आहेत. काल काही लोकांनी सांगितलं तर काल नगराध्यक्षाच्या हातातला माईक हिसकला आणि दुसरे काही सट्ट्यापत्त्यावाले म्हणतात की अंगावर गेले नाही. अरे नगराध्यक्षाचा माईक हिसकणं मजा काय का. आणि नगराध्यक्षाला तिथे जाऊन टेबलवर जाऊन जबरदस्ती हे घ्याच त्याच्यावर सही कराच असं मागच्या वेळेस सुद्धा झालं. आम्ही मागच्या वेळेस काही बोललो नाही, पण यावेळेस त्या समजावणं जरुरी होतं की त्यांनी जे काही द्यायचं असेल ते डिस्पॅचमध्ये द्यायला पाहिजे आणि नगराध्यक्षाच्या टेबलवर त्यांनी ठेवून द्यायला पाहिजे, बसायला पाहिजे आणि जेणे त्यांनी ज्याच्या त्याच्या जागेवरूनच बोलायला पाहिजे. हा नियम आहे. टेबलावर येण्याचा काही संबंध नाही. तुम्ही तिथून बोला, टेबलावर येण्याचा काही अधिकार नाही आहे. आणि जर टेबलावर येऊन दादागिरी जर कोणी करत असेल तर अशी दादागिरी आम्ही सहन करणार नाही आणि अशा दादागिरी करणाऱ्यांना जशास तसं उत्तर देऊ. भुसावळ शहरातील सिटी सर्वे नंबर जुनी नगरपालिका येथे म्हणजे 2210 2218 शासनाच्या नियमाप्रमाणे दुकाने नगरपालिका प्रशासकीय इमारत बांधा वापरा हस्तांतरित करा ओबीटी पद्धतीने काम करण्यासाठी शासनाची मंजुरी घेणे त्याकरता पीएमसी नेमणे या अनुषंगिक कामास खर्चास मान्यता देणे. तर भुसावळ नगरपालिकेची तिथे आता लोकांनी कचराकुंडी करून टाकलेली आहे. हा ठराव कामाचा नाही आहे का. भुसावळ नगरपालिका हद्दीतील सिटी सर्वे नंबर शाळा 11 खडका रोड नंबर 24 नंबर शाळा तिथे सुद्धा पीएमसी नेमणे आणि तिथे बीओटी पद्धतीने काम करण्यासाठी शासनाची मंजुरी घेणे. अशाच पद्धतीने 26, 27 या तुटलेल्या आरसीसी डापे तुटलेल्या गटारी करणे तसेच नवीन आरसीसी डापे गटारी पाईप ड्रेन व इतर आवश्यक कामे करणे 26, 27 म्हणजे वर्षभरात जे छोटे छोटे कामं आहेत त्याच्यासाठी ते सुद्धा करू नये अशी त्यांची अपेक्षा आहे. तर मेटल म्हणजे वार्षिक टेंडर आहे त्याच्यामध्ये वार्षिक कामं करण्यासाठी मंजुरी टेंडर नियम आहे. तर हे जे कामांना विरोध आहे या सर्व कामांना विरोध का आहे तर यांच्या वार्डातली काही कामं यांनी करून घेतलेली आहे. यांच्या वार्डात कामं शिल्लक नाही आणि यांनी यांच्या वार्डातली कामं दिलेली नाही लक्षात. परंतु हे डोकेदुखी सर्वे जे चालू आहे ते कशासाठी चालू आहे तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आम्ही जो अजेंडा काढलेला आहे आम्ही नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जाहीर केलं होतं की आम्ही नगरसेवक ठेकेदारी मुक्त हे शहर करणार लक्षात. आणि ही सर्व जे भानगड आणि हा जो विरोध चालू आहे हा सर्वात ठेकेदारीसाठी चालू आहे. म्हणजे यांना ते ठेकेदारी मिळायला पाहिजे, ठेकेदारी यांची बंद होते आहे याच्यासाठी यांचा हा विरोध आहे. आणि नगरपालिकेमध्ये कोणताही नगरसेवक असो त्यांना ठेकेदारी घेण्याचा अधिकार नाही. म्हणून
त्यांनी ठेकेदारीच्या नांदात लागू नये, भानगडीत पडू नये. नगरसेवकांना ठेके देण्याचा संबंध येणार नाही, कारण नगरपालिकेत जसे 9 वर्षात ठेकेदारी ज्या नगरसेवकांनी केली त्या नगरसेवकांनी भुसावळची वाट लावलेली आहे. भुसावळचे रस्ते बोगस केले आहेत, बोगस बिलं बनवले आहेत, बोगस पैसा काढलाय. ते आमच्या राज्यात चालणार नाही. त्या व्यतिरिक्त पाणी पुरवठा मध्ये 4 वर्षाच्या कालावधीत म्हणजे किती टन ॲलम दिला गेला 4 वर्षात समजून घ्या 300-400 टन दिला गेला असेल आणि बिलं काढले गेले 1200 टनाचे. तर आणि त्या गाड्यांचे नंबर वगैरे ते सर्व आम्ही शोधतो आहे ज्या गाड्यांमध्ये आलाय. आता त्या गाड्यांमध्ये मोटरसायकलची नंबर आहेत. आता मोटरसायकलीमध्ये 10-20 टनाच्या गाड्या आल्या का? काही बाहेरच्या गाड्या आहेत. बाहेरच्या गाड्या तिथे बोलले होतात का? म्हणजे वेगळ्या वेगळ्या गाड्या रस्त्यावर ज्या गाड्या दिसतील त्या गाड्यांचे नंबर टाकून बोगस टोल काट्याचे बिलं आणून, विशेष म्हणजे ज्या पुरवठा धारक जो आहे ॲलमचा, तो पुरवठाधारक हा भुसावळ MIDC मध्ये आहे. भुसावळ MIDC मध्ये 3 टोल काटे आहेत, हायवेवरती 2 टोल काटे आहेत. हे 5 काटे सोडून काटे साईबाबा मंदिराकडे होत आहेत, काटे फैजपूरला होत आहेत, सौद्याला होत आहेत. तर हे काटे करायची पद्धत कुठून आली हे मला काही समजलं नाही. म्हणून याची पूर्ण चौकशी आम्ही करणार आहोत आणि ही चौकशी आम्ही काढलेली आहे, करणार आहोत. आणि आता तर आम्ही थर्ड पार्टी ऑडिट पूर्ण 4 वर्षाचं त्या ठिकाणी करणार आहोत मागच्या प्रशासकीय काळात. त्या काळात जे ठराव यांनी जे केलेले आहेत आणि जे बोगस बिलं बनवले आहेत त्याचं थर्ड पार्टी ऑडिट करून आम्ही त्या ठिकाणी आता यांच्यावर कारवाई करणार आहेत. त्याच्याचमुळे हा विषय यांचा विरोध आहे. मी गॅरंटीने सांगतो की जोपर्यंत आमच्या बंगाळीताई आहे तोपर्यंत तिच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा आहोत आणि त्यांना कोणी दबावात आणण्याचा प्रयत्न करेल, अंगावर जाईल तर आम्ही त्याला सोडणार नाही. आणि ठेकेदारी मुक्त नगरसेवक हे भुसावळ नगरपालिका आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. कोणी किती बी दबाव आणला तर त्याला आम्ही बळी पडणार नाही. या ठरावासंदर्भात आता आम्ही विचार करू काय करायचं आहे. तर 17 तारखेला मीटिंग आहे. 17 तारखेला त्या संदर्भात कशा पद्धतीने निर्णय घ्यायचा ते आम्ही सर्व मंडळी आता पार्टी मीटिंग घेऊन त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत. अधिकाऱ्यांशी बोलून चर्चा करणार आहोत. त्या ठिकाणी दबावाला बळी न पडता आता तुम्ही बघितलं की तिथे हॉल सुद्धा कमी पडतोय. म्हणून नगरपालिकेच्या बिल्डिंगाचे, नवीन नगरपालिका बिल्डिंगाचे 3 प्लॅन रेडी आहेत. तर तिघांपैकी एका ठिकाणी कुठे नगरपालिकेचं बांधकाम सुरू करायचं नवीन ते आम्ही करणार आहोत. या 341 विषयांमध्ये भरपूरसे विषय महत्त्वाचे आहे की जे भुसावळ शहराच्या विकासाचे आहे आणि त्या विकासाच्या दृष्टिकोनातून हे विकासाला खीळ बसवण्याचा प्रयत्न जे भारतीय जनता पार्टीचे लोक करत आहेत यांचा आम्ही निषेध करतो, तीव्र निषेध करतो. आणि जर हे यांनी हा विरोध बंद नाही केला तर आम्ही नगराध्यक्ष आपल्या दारी म्हणून आम्ही नगरपालिकेचे नगराध्यक्षांना आम्ही सर्व नगरसेवक त्या वार्डात जाऊन त्या लोकांना न्याय मागवून न्याय देऊ लोकांना, एवढी खात्री मी आपल्याला या ठिकाणी देतो. धन्यवाद. नमस्कार. सर्व पत्रकार बंधूंचं मी माझ्यातर्फे आभार मानतो. आम्ही बोलवलं, आमच्या बोलण्याला मान देऊन तुम्ही आलात. आपण बघितलं असेल की नगर परिषदेची आताच नुकतीच 13 तारखेला सर्वसाधारण सभा झाली जी तहकूब करण्यात आलेली आहे. त्या तहकूब सभेमध्ये खरं तर जे यूट्यूबवाले चॅनलवाले होते त्यांना एका स्वीकृत नगरसेवकाने मना केलं. हा सर्व आमच्या पत्रकार बांधवांचा अपमान आहे. त्याचा मी सर्वप्रथम निषेध करेल, कारण त्या दिवशीचं रेकॉर्डिंग संपूर्ण शहराला दिसलं पाहिजे होतं अशी आमची स्वतःची इच्छा होती. त्या बैठकीमध्ये आम्ही आमच्या गटातर्फे 35 जणांचं निवेदन की जो आमचा अधिकार आहे, नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये एखादा सभासद उभा राहून तो त्याचं निवेदन प्रोसिडिंग अधिकारी म्हणजे जे पीठासीन अधिकारी असतात ते सर्वसाधारण सभेचे पीठासीन अधिकारी हे नगराध्यक्ष असतात त्यांना देऊ शकतो. म्हणून आम्ही आमचं
प्रत्येक विषय हा मतदानाद्वारे मंजूर करावा आणि त्याचं प्रोसिडिंग यावं, त्याचं इतिवृत्त तयार करावं अशी मागणी घेऊन आम्ही नगराध्यक्षांना निवेदन दिले. तोपर्यंत खरं म्हटलं की त्यांना ती सभा त्या दिवशी चालवायची नव्हती. नगराध्यक्षांनी आमचं निवेदन स्वीकारलं आणि तुम्ही इथं ठेवून द्या असे बोलले. खरं म्हटलं की त्यांनी पोच दिली पाहिजे कायदेशीर जर पाहिलं तर, पण तरी आम्ही त्यांच्यासाठी तिथं उभे राहिले. त्यानंतर स्वीकृत नगरसेवकाने तिथं येऊन बुवा तुम्ही नगराध्यक्षाच्या अंगावर जाताय अशा प्रकारचं वल्गना केल्या. अशा प्रकारचं वातावरण तयार करून ती सभा नगराध्यक्षांना तहकूब करण्यास भाग पाडे. खरं म्हटलं जे नगराध्यक्षांची तेव्हा ती सभा तहकूब करण्याची इच्छा नव्हती, परंतु ज्यांना तहकूब करा असं म्हणण्याचा अधिकार नाही त्यांनी त्यांना सांगून ती सभा तात्पुरती तहकूब केली. त्यानंतर तहकूब झाल्यानंतर थोड्या वेळानं पुन्हा आले आणि 4 दिवसानंतर ती तहकूब करा. खरं म्हटलं जे असा नियम नाही. नगरपालिकेच्या कायद्याचा जर आपण अभ्यास केला तर नगराध्यक्षांना जे पीठासीन अधिकारी असतात त्यांना प्रथमतः 15 मिनिट, नंतर अर्धा तास आणि अर्ध्या तासानंतर जर सिच्युएशन एकदमच खराब असली, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असला तर ते सभा ते पुढच्या तारखेपर्यंत तहकूब करता येते. परंतु तिथं असा कुठलाही वादविवाद 15-20 मिनिटांनंतर सगळी शांतता झालेली होती. अशा वेळेला नगराध्यक्षांनी ती मीटिंग कायम करायला पाहिजे होती. जर शहरातल्या विकासाची कामं जर होती असं जर तुम्हाला वाटत असेल तर तहकूब करण्याचंच कारण नव्हतं. दुसरं, जो आमचा अधिकार आहे, आम्ही प्रत्येक विषयाला मतदानाचा अधिकार मागू शकतो, हा आमचा अधिकार आहे. आणि कायद्याच्या पुस्तकात आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली, जे संविधान लिहिलं त्याद्वारे आम्हाला तो अधिकार मिळालेला आहे. त्या अधिकारावर आमच्या कोणी दादागिरी करून गुंडगिरी करून गदा आणू शकत नाही. परंतु एक कोणीतरी स्वीकृत नगरसेवक उठतो आणि पूर्ण सभागृहाला वेठी धरण्याचा प्रयत्न करतो, गुंडगिरी करून दादागिरी करून ते सभा तहकूब करण्यात भाग पाडतो, हे काही चांगलं गोष्टी नाही आहे. आमच्या मंत्री संजय भाऊ सावकार यांनी तर आम्हाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे, शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं आम्हाला ज्याला पाठिंबा द्यायचा किंवा ज्या विशाल पाठिंबा द्यायचा आम्हाला स्वातंत्र्य आहे. ते या संदर्भामध्ये कधी आम्हाला कुठल्या गोष्टीची असं सांगत नाही. परंतु त्या संजय भाऊ सावकारांनी 2.25 कोटी रुपयाची कामं या शहरात आमच्या प्रभागामध्ये मंजूर केले. त्याच्या NOC तिथं अधिकाऱ्यांना दबाव आणला जातो की NOC देऊ नका. मग जर आमच्या कामांच्या संदर्भामध्ये तुम्ही दबाव आणू शकत असाल तर आमच्याकडनं तुम्ही चांगल्या मदतीची किंवा सहकार्याची अपेक्षा कशी करतात? एकाकडे सांगायचं 400 मुलांना नोकरी लावतं, एक तरी लावलेला आहे का? ज्या मुलांकडनं पैसे घेऊन नोकऱ्या लावलेल्या होत्या त्यांना आतापर्यंत नोकरी लागल्या नाही, त्यांचे पैसे कोणी दिलेले नाही आहे. कोणी केलेलं आहे त्याचा तपास करा. वारंवार शहरात अफवा फैलवली जाते की ॲलम ॲलम ॲलम. अरे तर हिंमत असेल तर तुम्ही त्याच्यातलं काढा ना, जे असेल ते काढा. कोण तुम्हाला मला केलं? नुसता वल्गना करून उपयोग नाही आहे. ह्या शहरातली कामं जर व्हायला पाहिजे तर थोडंसं नगराध्यक्षांना सुद्धा सूट द्या. त्या नगराध्यक्षांचा आम्ही तर कधी अपमान केला नाही, परंतु तिथले सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक वारंवार अपमान करतात. सभागृहामध्ये मीटिंग तहकूब करण्याचा अधिकार हा नगराध्यक्षांचा असताना कोणतरी एक जण उठतो आणि तो ते सभा तहकूब म्हणतो आणि बाकीचे लोकही बाहेर जातात. हे काही योग्य लक्षण नाही आहे, योग्य चित्र नाही आहे. काल काही परवाच्या दिवशी काही अलग स्टेटमेंट, कालच्या दिवशी काही अलग स्टेटमेंट, काल म्हणे काय तर म्हणे माईक हिसकवला. हिंमत असेल तर तसं फुटेज समोर आणा. नगरपालिकेने त्या सगळ्या सभागृहातल्या कामकाजाची अधिकृतपणे अनकट व्हिडिओ बनवलेला आहे, तो सर्व जनतेला दाखवा. आणि त्यामध्ये माईक हिसकोला की नाही हिसकोला, हे दूधचं दूध पाणी का पाणी. हिसकोला असेल तर मी माझा राजीनामा देईल, नाही तर ज्याने आरोप केलेला आहे त्याला म्हणा तू राजीनामा दे. अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण शहरात चालू आहे. त्या दिवशी स्वतःहून उठायचं, स्वतःहून सभागृहाचं वातावरण खराब करायचं आणि पुन्हा 2006 साली जी दंगल त्यांनी सभागृहात घडून आणली तसा प्रकार करण्याचा प्रयत्न त्या दिवशी होतोय. पूर्ण शहराला वेठी धरण्याचा पुनश्च प्रथा होतोय. परंतु 2006चा सुद्धा तुम्ही इतिहास बघितला असेल तर ते तिथं त्यांनी केलेल्या दादागिरीचे फळं नागरिकांनी त्यांना दिलेले होते. त्यांनी त्याचे फळं चाकलेले आहेत. त्याचा परिणाम त्यांना काय झाला ते पाहिलेलं आहे. आता तर 20 वर्ष झालेले आहेत.
20 वर्षानंतर पुन्हा अशी गुंडगिरी दादागिरी आम्ही त्या सभागृहात खपवून घेणार नाही. कोणी गुंडगिरी करायचा प्रयत्न करत असेल आणि मुद्द्याची गोष्ट जर गुद्द्यावर आणत असेल तर आम्ही कोणत्याही आम्ही सगळ्या प्रकारे सक्षम आहोत. ज्याला गुंडगिरी करायची त्याला गुंडगिरीनं त्याच्या गुंडगिरीला आम्ही चोख उत्तर द्यायला समर्थ आहोत. आम्ही आमच्या महिला असतील आमचे पुरुष नगरसेवक असतील अशा गोष्टींना भीक घालणार नाही. कोणी दादागिरी करायचा प्रयत्न केला त्याचे प्रकार निश्चितपणे आणून पाडण्यात येईल. आम्ही हा सर्व प्रकार उद्याच्या दिवशी महाशय आपल्या जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कानावर टाकणार आहोत आणि ह्या सभागृहामध्ये काय घडताय काय घडू नये यासाठीची सर्व चर्चा आणि तक्रारचा एक अर्ज आम्ही महाशय यांना देणार आहे SP-ना. कारण आम्हाला या गावात शांतता पाहिजे. ह्या गावातील कामं झाले पाहिजेत आणि ह्या गावामधले सगळ्या नागरिकांच्या कामाच्या संदर्भात वारंवार दाखवलं जातं हे काम आहे यांना विरोध केला ते काम आहे त्यांना विरोध केला. तुम्ही राणा भीमदेवी थाटामध्ये बोललेले होते की आम्ही तुमचे सर्व आक्षेप फेटाळतोय आणि सर्व विषय मंजूर करतोय. जर तुम्हाला असा अधिकार असेल तर आमच्याकडनं अपेक्षा काय करताय? पुन्हा आम्ही तुम्हाला अर्ज देत होते आमचा अर्ज फेटाळा आणि तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही विषय मंजूर करून दाखवा. ह्या सभागृहामध्ये बहुमताचा आदर ठेवला पाहिजे. बहुमतानेच कुठलेही विषय मंजूर होतात. हे कामकाज आहे. त्या दिवशी कायद्याचं पुस्तक त्यासाठीच आम्ही लिहिलेलं होतं. त्या कायद्याच्या पुस्तकाचं वाचन करा. त्यामध्ये एखाद्या सभासदाने प्रस्ताव मांडला आणि त्याच्यावर जर मतदान घेण्याचा जर त्यानं आग्रह धरला तर तो आग्रह पुरा करावा लागतो. त्याचे जो विषय आहे त्या विषयाच्या फॉर कोण आहे आणि अगेन्स्ट कोण आहे, विरोधात कोण आहे, समर्थनात कोण आहे याची नोंद घ्यावी लागते आणि अशा प्रकारे ते विषय मंजूर होत असतात. परंतु असं सर्व कायद्याला हरताळ फासून अशा प्रकारचं त्यांनी जे काम सुरू करायचा जो प्रयत्न केलेला आहे तो खपून घेतला नाही आणि कायद्याच्या चौकटीत जे होत असेल तेच होणार आहे. जी सभा ज्या कारणासाठी तहकूब करण्यात आलेली आहे ती सभा त्याच कारणापासून सुरू होणार आहे. कारण पहिला आम्ही स्वतः तपास केलेला आहे. कुठले प्रोसिडिंग चांगल्या प्रकारे लिहिले गेले नाही. त्याच्यावर कुठले तरी शेरेदोरे मारले गेलेले आहेत. दुसरं इतिवृत्त जे नगरपालिकेला लिहिणं बंधनकारक आहे. इतिवृत्तामध्ये साऱ्या उत्तम बातमीची नोंद असते. ते इतिवृत्त अजूनपर्यंत नगरपालिकेने लिहिलेलं नसताना आम्ही तो विषय कसा काय मंजूर होऊ देतील? आणि तुम्ही बघत असाल पहिल्यांदा 250 नंतर 300 300च्या 350च्या आसपास असे विषय घेण्याची कोणती पद्धत आहे? बरं त्यात असे अनेक विषय आहेत की जे प्रशासन काळात त्यांचे ठराव झालेले आहेत. प्रशासन काळात त्यांचे निविदापर्यंतची प्रोसेस झालेली आहे. ज्यांचे TS झालेले ज्यांना प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे अशा विषयांना वारंवार घेऊन तुम्ही काय सिद्ध करतात? अनेक वार्डातले प्रशासन काळामध्ये आम्ही निधी दिलेला होता. ते कामं मंजूर आहेत तर ते कामं का त्याच्या संदर्भामध्ये का करत नाही? मागची मिटिंग होऊन किमान महिन्याच्या वर झाले. त्यात जे विषय मंजूर होते त्याच्या संदर्भातला आतापर्यंत तुम्ही काय उपापयोग केलेला आहे? काय निविदा मंजूरसाठी तुम्ही काय प्रयत्न केलेला आहे? सर्व आपल्या नगरपालिकेची स्टँडिंग सभा की जी त्याच्यामध्ये अर्थसंकल्प मांडला गेला त्यात अनेक चुका होत्या. त्या चुका पुन्हा दुरुस्त करून सर्वसाधारण सर्वसभेत ठेवावं लागतं. तेव्हा सुद्धा त्यांनी त्याच चुका कायम ठेवल्या. पण तरी आम्ही गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं अर्थसंकल्प मंजूर झाला पाहिजे म्हणून आम्ही केलं. परंतु अर्थसंकल्प अजून जळगावला जिल्हाधिकाऱ्याच्या सहीसाठी आहे. तोपर्यंत इकडे यांनी 350 कधी 250 म्हणजे 600 विषय आताशीच तुम्ही करतायत. तेवढा निधी तरी नगरपालिकेत आहे का? नगरपालिकेमध्ये निधी नसताना त्याला तेवढी तरतूद नसताना असे काहीतरी थातूर विषय आणायचे आणि जनतेला सांगायचं की आम्ही हे काम मंजूर केलं ते काम मंजूर केलं. हे अशा खोट्या बतावण्या बंद करा. जनता भुसावळकर जनता हुशार आहे. चेक करत असाल किंवा चेक कराल तेच सांगा. मागे नगरपालिकेचा महिला दिनाचा कार्यक्रम झाला. त्या महिला दिनाच्या कार्यक्रमामध्ये आमच्या ज्या महिला बाल कल्याण समितीच्या सभापती होत्या त्यांना स्वतः निमंत्रण नाही. आमच्या महिला ज्या सभापती होत्या त्यांना निमंत्रण नाही. मागे आपल्या 26 जानेवारीचं झेंडावंदन गेल्या 50 वर्षाची परंपरा मोडून आमच्या राजूभाऊ आवटेंचा त्यांनी अवमान केला. त्यांच्या हातून झेंडावंदन होतं तर म्हणे नगराध्यक्ष करतील. जर तुम्ही सर्व तुमच्या पद्धतीने विचार करत असाल तर आमच्याकडनं चांगल्या सहकार्याची अपेक्षा ठेवू नका. आणि जर तुम्ही तुमच्या बलबुतीवर जर विषय मंजूर करू शकत असाल तर करायला तुम्हाला कोण मना केला आहे? आमची अपेक्षा का करताय? आम्ही त्या गोष्टीला समर्थन द्यावं अशी आमच्याकडनं का तुम्ही मागणी करतायत?
जर आमची कामं करत नसतील, आमच्या कामांना तुम्ही ब्रेक लावण्याचा प्रयत्न करत असाल, आमच्या सभापतींचा अपमान होत असेल, तर अशा ठिकाणी आमच्याकडनं चांगल्या गोष्टीची अपेक्षा करू नका. तुम्हाला राजकारण करायचं आहे तर तुम्ही कुशल राजकारण करा. आमची बांधिलकी भुसावळकर जनतेची आहे. आम्ही जनतेच्या मार्चनंतर आमचा जोही शासनाकडनं आमचा निधी येणार आहे त्या संदर्भात मी प्रत्येक वार्डामध्ये कामं करणार आहोत. भुसावळ नगरपालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवक एकच आहे, संतोष चौधरी. त्या दिवशी सुद्धा सर्व नगरसेवक आपापल्या जागी शांततेत बसले होते. अगदी सत्ताधारी पार्टीच्या त्या नगरसेवकांनी सुद्धा खाजगीत येऊन आमच्याशी त्या बाबतीमध्ये नाराजी व्यक्त केली. तर त्या नगरसेवकांना, सत्ताधारी पार्टीतल्या त्या नगरसेवकांना, बाकी नगरसेवकांना काही घेणं देणं नव्हतं. त्यांना असं वाटत होतं की ही सभा झाली पाहिजे. परंतु स्वीकृत नगरसेवक संतोष चौधरी यांनी विनाकारण वाद उकरून त्या दिवशीची ती सभा तहकूब केलेली आहे. दादागिरी करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो दादागिरीचा प्रयत्न आमच्या सर्व नगरसेवकांनी हाणून पाडला. त्यांची दाढ आम्ही तिथे शिजू दिली नाही आणि अशा प्रकारची खपवून आम्ही पुढेही सुद्धा आम्ही त्यांची दादागिरी खपवून घेणार नाही. दुसरं, नगरपालिकेने बिलकुल स्टार्ट टू एंडपर्यंत नगरपालिकेच्या पूर्ण सभेचं चित्रीकरण केलेलं आहे. त्यामुळे चित्रीकरणामध्ये दिसून जाईल कोणी माईक हिसकवला, कोणी दादागिरी करायचा प्रयत्न केला किंवा कोणी सभा उधळून लावायचा प्रयत्न केला. ते दूध का दूध पाणीचं पाणी जनतेसमोर आम्ही निश्चितपणे करणार. आणि आता बघा, आणखी प्रकार चालू आहे. नगरपालिकेच्या डिझेलमध्ये, खाजगी गाड्यांमध्ये डिझेल भरले जात आहे. आमचं तर रेकॉर्डिंग आहे. ते खाजगी गाड्यामध्ये डिझेल भरलं जात आहे आणि ते डिझेल तिकडे दर्शवलं जात आहे की ह्या गाडीत भरलं, त्या गाडीत भरलं. तर हे डिझेल चोरीचं, हे जेवढे बी डिझेल चोर आहे यांना आम्ही समोर आणणार. आता आम्ही बी पूर्ण खोलात जाणार. सगळे अंडे पिल्ले बच्चे आम्ही बाहेर काढणार.